आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। माझी समस्त अंगे बल प्राप्त करोत, माझी वाणी, प्राण, समस्त इंद्रिये आणि मन समर्थ सशक्त बनवत, सर्व काही एकमेवाद्वितीय परब्रह्म आहे या सत्याचं निराकरण मजकडून न होवो, हे सत्यही मला न नाकारो, किमान मजकडून तरी हे निराकरण न होवो। या सत्याच्या उपलब्धीसाठी आवश्यक असे जे अनेक सद्गुण उपनिषदात सांगितले आहेत ते माझ्या ठायी वसोत। ओम शांती शांती शांती। पूजनीय भौमानंदजी महाराज, अन्य आदरणीय संन्यासी ब्रह्मचारीगण आणि उपस्थित भक्तजन हो, छांदोग्य उपनिषदावरचं हे पंचम प्रवचन आणि यात आपण सकाळी सांगितल्याप्रमाणे वेदांतातलं एक महावाक्य म्हणून ज्याचं वर्णन केलं जातं त्या तत्वमसी ह्या वाक्याची थोडीशी चर्चा करू। काय त्याचा नेमका अर्थ होतो हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू। आपण पाहिलं की आरुणी, त्याचं दुसरं नावही इथे दिलेलं आहे उद्दालक, किंबहुना हेच त्याचं खरं नाव आहे। अरुणीचा पुत्र असल्यामुळे त्याला आरुणी म्हणतात। तो आपल्या पुत्राला उपदेश देत आहे। आपण पाहिलं की तिथे सांगितलं गेलं की हे सर्व काही एकमेवाद्वितीय सत आहे। या सतचीच अनुवृत्ती, या सतचाच प्रत्यय आपल्याला नाना रूपातून येत असतो। सगळीकडे वास्तविक आणखीन काहीच नाही, ते एकमेवाद्वितीय परमात्मा तत्वच अनुभवाला येत आहे, तेच सत्य आहे। आता या सत्याच्या अनुभवासाठी एक खूण सांगितली जाते की कुठे त्याचा शोध घ्यायचा, कुठे बरं त्याला बघायचं, कुठल्या ठिकाणी जावं लागेल। मला मग आता केदार, बद्री, गंगोत्री, जमुनोत्री वगैरे 4 धाम यात्रा करायला जावं लागेल का, किंवा आणखीन कुठल्या एखाद्या तपश्चर्येच्या स्थानी जाऊन बघावं लागेल का, कुठे गेल्याने किंवा कुठे बरं त्या परमात्म्याला बघता येईल याची चर्चा आता इथे केली जात आहे। त्याला सांगतात, या श्वेतकेतूला सांगितलं जातं आता की सय एषः अणिमा एतदात्म्यम इदं सर्वं तत्सत्यं स आत्मा तत्वमसि श्वेतकेतो। की हे जे अणिमा म्हणजे
यातलं सगळ्यात या संसारातलं सूक्ष्मतम असं सत्य. आपण जेव्हा हे संसार, हे जगत कशाचं बनलेलं आहे याचा विचार करू जातो, तर एक पद्धत असते ॲनालिसिस, की तोडून बघा त्याच्या आतमध्ये काय आहे. याच्यातूनच आपण पाहतो की नाना प्रकारचे मग एलिमेंटरी पार्टिकल्स शोधून काढले जातात. एक काळ असा होता की ॲटम, डाल्टनने ज्याची कल्पना केली होती, तो ॲटम तो ह्या समस्त जगातलं एक मूलतत्व आहे आणि त्याचा आणखीन भेद करता येत नाही असं मानलं जात असे. परंतु मनुष्याची जी चिकित्सक बुद्धी आहे, विश्लेषणाची जी इच्छा आहे, ती काही स्वस्थ बसू देत नाही. असं मानणं काही मनुष्याला आवडत नाही की ह्याच्या पलीकडे आपण त्याचा भेद घेऊ शकत नाही. जिथपर्यंत त्या गोष्टीला आकार आहे तिथपर्यंत आपल्याला वाटतं की आपण त्याचा छेद घेऊ शकू. आणि त्याचा तो छेद घेण्यासाठी काय आवश्यक असतं, तर ज्या वस्तूचा छेद घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म असं काहीतरी जे त्याच्यात प्रविष्ट होऊ शकेल. छेद घेण्यासाठी आता तुम्हाला समजा अगदी साधं उदाहरण देतो. एक बटाटा कापायचा आहे. आपण रोज बटाटा वगैरे चिरतो. आता कल्पना करा की बटाटा कापायसाठी तुमची जी सुरी आहे, त्या सुरीची धारच बटाट्याहून अधिक रुंद आहे. तर आता त्यांनी बटाटा चिरता येणं शक्य नाही आहे. बटाटा चिरण्यासाठी किमान पक्षी आवश्यक आहे की ज्या सुरीनं तो चिरायचा, ती सुरी निदान त्याच्यापेक्षा कमी रुंद असली पाहिजे, तितकी तरी त्याची धार तीक्ष्ण असली पाहिजे. तर ह्या ज्या ॲटमला चिरायची पण एक सुरी मग शोधून काढली गेली की त्याच्यापेक्षा सूक्ष्म असं काहीतरी, आणि लक्षात आलं की हा ॲटम हा भंग होऊ शकतो. त्यात आणखीन काहीतरी कितीतरी प्रकारचे कण आहेत, सूक्ष्म कण आहेत. तर ह्या असं सूक्ष्म करत जाता जाता असं लक्षात याय, म्हणजे आपला उद्देश असा असतो की आपल्याला सगळ्यात सूक्ष्म असं काहीतरी सापडेल की ज्याच्यापेक्षा सूक्ष्म तत्वतःच काही असणं शक्य नाही. तिथे आता ही कापणं किंवा आणखीन काही ही प्रक्रिया तत्वतः संभवनीय नाही, अशी एक स्थिती इथे उपस्थित होईल. आणि मग ते आपण समजू की ते ह्या जगाचं मूळ कारण आहे. तिथून मग ते सगळं तयार झालं. बिल्डिंग ब्लॉक्स म्हणतात, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द युनिवर्स. तर हे सगळे कण, सूक्ष्म कण, ते ह्याच्या जणू ह्या जगाच्या निर्मितीची मूळ कारणं आहेत असं मग समजता येईल. म्हणून या सत तत्वाच्या पलीकडे आणखीन जाता येत नाही. ते सर्वत्र परिव्याप्त आहे आणि म्हणून त्याला इथे म्हटलेलं आहे अणिमा. ते सगळीकडे आहे. जिथे जिथे म्हणून तुम्ही विचार करता तिथे तिथे ते सत आहेच. एक जो दृष्टांत सकाळी दिला होता की आपण जेव्हा पडद्यावरती चित्रपट बघतो त्यातल्या प्रत्येक चित्रात पडदा शिरलेला आहे की नाही. असं एखादं चित्र आहे का तिथे की ज्याच्यात तो पडदा प्रविष्ट झालेला नाही. सगळ्या चित्रांमध्ये तो पडदा प्रविष्ट झालेला आहे. तर तसं हे सत ह्या सगळ्या चित्रांना व्यापून आहे. किंबहुना जसं तो पडदाच त्या चित्रांच्या सारखा दिसत आहे, तसंच ते एकमेवाद्वितीय सतच ह्या सगळ्यासारखं दिसत आहे. म्हणून ते त्याला म्हटलेलं आहे अणिमा, सगळ्यात सूक्ष्म आहे. आणि दुसऱ्या एका ठिकाणी उपनिषदात, कठोपनिषदात त्याला म्हटलं आहे की तो सगळ्यांच्यापेक्षा मोठाही आहे. ते सगळ्यांच्यापेक्षा सूक्ष्म आहे. अणोरणीयान महतो महीयान. कारण बघा पुन्हा तोच दृष्टांत घेऊन की कितीही मोठं जरी ते तिथलं आपण चित्र असलं, एखादी मोठीच्या मोठी इमारत दाखवली जात असली तरी सुद्धा पडद्यापेक्षा लहानच आहे ना. पडद्यापेक्षा मोठं काही तिथे दाखवलं जात नाही. पडदा हा सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात सूक्ष्मही आहे. कारण अगदी तिथल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म गोष्टीत देखील हा पडदा शिरून बसलेलाच आहे. तर म्हणून ते लहानात लहान सगळ्यात सूक्ष्म आहे आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे की एष अणिमा.
आणि ती गोष्ट आपल्या आणखीन जवळ आणण्यासाठी एक अतिशय सुंदर शब्द वापरलेला आहे. हा शब्द ह्या उपनिषदाची स्पेशालिटी म्हणता येईल. एतद आत्म्यम, हे आत्म्य आहे. म्हणजे जणू तो जो आत्म्याचं हे अशा प्रकारचं एक रूप तयार केलेलं आहे आत्म्यम. ते म्हणजे आत्म्याचं हे इथे आपल्या आतमध्ये असलेलं हे प्रगटीकरण आहे. हे जे अणिमा आहे हे आपलं स्वरूप आहे, आत्म्य आहे. आपण आत्मा म्हणजे स्वतःचं वर्णन मी आत्मा असं करतो, तर हे जे सांगितलं हा अणिमा आहे कुठेतरी तिकडे म्हणून नाही आहे, तर हे आत्म्य आहे. आणि म्हणून आत्म्यम इदम सर्वम, हे सर्व काही एकमेवा द्वितीय आत्माच आहे. हे समस्त जगत आत्म्यम आहे. फार सुंदर तत्व आहे मित्र हो. हे समस्त जगत काय आहे तर आत्म्यम आहे. म्हणजे काय बघा, कोणालाही विचारलं की आपली ओळख ते कशी करून देणार, की विचारलं की बाबा तुम्ही कोण, तर हे सांगतील की मी डॉक्टर भालदे. ते सांगतील मी सुभाष काशीकर. सांगतील मी स्वामी भौमानंद. आणखीन कोणी सांगतील मी अमुक अमुक. मी सगळेजण ओळख करून देताना सुरुवातीला आपलं खरं नाव सांगतील बघा, मी. आपल्या सगळ्यांचं ते एकमेवा द्वितीय असं नाव आहे की नाही, न बदलणारं नाव आहे की नाही. सगळ्यांचं नाव आहे, ते सगळ्यांचं खरं नाव आहे. बाकी सगळी ठेवलेली नावं आहेत. बाकी सगळी नावंही ठेवलेली आहेत. आपल्याला नावं ठेवलेली आवडतात का? आवडत नाहीत. तर बाकी सगळी ठेवलेली आहेत बघा नावं. हे एकच नाव असं आहे की जे आपलं खरं नाव आहे, जे कोणीही ठेवलेलं नाही. ते आपलं खरं नाव आहे. आपली ओळख करून देताना आपण अगदी अभावितपणे, अनकॉन्शियसली आपण पहिल्यांदा आपलं खरं नाव सांगून मग नंतर ठेवलेलं नाव सांगत असतो. आणि हे नाव सगळ्यांचं समान आहे. सगळ्यांचंच हे एकच नाव आहे. म्हणून सांगितलंय हे समस्त जगत काय, एक आत्म्यम. इथे या सगळ्यांमध्ये हे आत्मा हा एकच आहे. तिथे फरक नाही आहे. म्हणून मी एकदा मागे या विषयावरती इथेच कुठेतरी व्याख्यान दिलं होतं की आपल्याला जर प्रसिद्ध व्हायचं असेल ना, आपल्याला सगळ्यांना हौस असते ना प्रसिद्ध झालं पाहिजे. किती किती आपण त्याच्यासाठी खटाटोप करतो. वर्तमानपत्रात कुठे फोटो छापून आला, कुठे काही, आणि याच्यासाठी आपण बरेच प्रयत्नशील असतो की टीव्ही वरती आपण सगळ्यांना दिसलो पाहिजे, सगळीकडे म्हणजे कसा माझा जय जयकार झाला पाहिजे. का वाटत असतं आपल्याला? कारण खरोखरच सगळीकडे आपला जय जयकार सुरूच आहे ना हो, आपल्या खऱ्या नावाचा. आपल्या खऱ्या नावाचा जय जयकार सगळीकडे सुरू नाही का? सगळीकडेच प्रत्येक जण आपला जय जयकार करीत आहे. मी 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 सगळीकडे आपलंच नाव घेतलं जात आहे. आपल्या इतकं प्रसिद्ध कोण आहे? आपल्या इतकं प्रसिद्ध जगात आणखीन कोणीच नाही. सगळीकडे या मीचा जयघोष सुरू आहे बघा. मी मी मी. आणि हा मी इथला आणि तिथला काहीच त्याच्यात फरक नाही आहे. हे आत्म्यम सर्वम. आणि सगळं हे तत्वच असल्यामुळे आता आणि तत् सत्यम, ते सत्य आहे. बाकीचं येतं आणि जातं. तिथलं बाकी गोष्टीतलं सत्य हे रिफ्लेक्टेड सत्य आहे बघा. रिफ्लेक्टेड आहे, प्रतिबिंबित आहे. ते येतं आणि जातं. जसं आरशासमोर तुम्ही उभे राहिला तर तिथे आरशात तुम्ही दिसता. आरशापासून दूर सरकला की आता मग आणखीन ते तिथे आरशातले तुम्ही निघून गेले. तसंच ह्या जगातल्या नाना गोष्टीत जी सत्यत्वाची प्रतीती येते ती कशी असते
ती तिथली सत्यत्वाची प्रतीती त्या नामरूपांमधली ती येते आणि जाते, परंतु सत्य तसंच राहतं. नामरूप येतात आणि जातात, ती त्याच्यामध्ये सत्याचा आभास असल्यामुळे तोपर्यंत ती खरी वाटत असतात. त्याच्या सत्यतेमुळे ते खरं वाटत असतं. जसं आता आपण रामनामात ऐकलं असेल की त्या जसं रज्जूमुळे, त्या दोरीमुळे हा दोरीवरचा रज्जू यथा अहेर भ्रमः, तो रज्जूवरचा दोरीवरचा साप तो खरं वाटायचं कारण काय बरं? तो साप तिथे नसताना आहे असं का वाटतं? कारण ती दोरी खरोखर आहे. तसंच हे एकमेवाद्वितीय आत्मतत्व सगळीकडे आहे. त्याचं सत्यत्व नाना गोष्टीत प्रतिबिंबित होऊन त्या प्रतिबिंबत्वामुळे त्या गोष्टीही आहेत असं वाटू लागतं. नसताना सुद्धा त्या आहेत असा भ्रम आपल्याला होत असतो, कारण तिथे सत्यत्व ह्या आत्म्याचं आहे. तत्सत्यम म्हणजे इथे हे अतिशय जोरात सांगितलेली गोष्ट आहे, ठामपणे मांडलेली गोष्ट आहे की तत्सत्यम म्हणजे तद व्यतिरिक्त जे काही आहे ते सत्य नाही. तत्सत्यम आणि स आत्मा, तो आत्मा आहे. आणि मग आता तो आत्मा आहे तर तत् त्वमसि श्वेतकेतो, श्वेतकेतो तू तेच आहेस. आपण सगळे असं समजू की गुरु आपल्यापैकी प्रत्येकालाच हेच तत्व सांगत आहेत. श्वेतकेतूलाच सांगितलेलं आहे असं नाही, आपल्यापैकी प्रत्येकाला हेच तत्व सांगितलेलं आहे की तत् त्वम असी, तू तेच आहेस. त्यांनी तिथे श्वेतकेतूच्या जागी प्रत्येकाने आपापलं नाव लावून हे वाचावं की ते तू आहेस. आणि स्वाभाविकच आपल्याला असं सांगितल्यानंतर संभ्रम लगेच निर्माण होईल की हे कसं काय शक्य हो? मी ते परमात्म तत्व कुठे, मी कुठे हो? अरे काय बोलता तुम्ही, काही कळत नाही. मी हा एवढासा आणि हे सगळं जगत म्हणजे एवढं मोठं विश्वब्रह्मांड आणि त्याचा तो चालक परमेश्वर, तो परमेश्वर आणि मी हे एक कसं असेल हो? काहीतरीच बोलता तुम्ही, जरा काहीतरी ताळतंत्र ठेवावा माणसानं. अगदी हे मी गोष्ट साध्या लोकांची सांगत नाही. नरेंद्रनाथ जे स्वामी विवेकानंद झाले पुढे, जेव्हा श्रीरामकृष्ण असं सांगत असत सगळं काही ब्रह्म आहे आणि तुम्ही ब्रह्म आहात, आपण सगळे ब्रह्म आहोत. स्वामी विवेकानंद त्याची थट्टा करीत असत, की गंमत करत थट्टा करत म्हणजे काय, लोटा ब्रह्म, वाटी ब्रह्म, तू ब्रह्म, मी ब्रह्म, आपण सगळेच ब्रह्म, नाही का? वा वा. आणि म्हणत असत की ह्या ऋषींची डोकी फिरली असली पाहिजेत, असं म्हणणाऱ्या ऋषींची डोकी फिरली असली पाहिजेत. श्रीरामकृष्णांनी लगेच त्याला झापलं की अरे हे तुला म्हणायचा अधिकार नाही बरं. तुझा अधिकार काय, फार तर इथपर्यंत तू म्हणू शकतो की ते मला पटत नाही, पण तुला पटत नाही एवढ्यावरनच त्यांची डोकी फिरली आहेत हे म्हणण्याचा तुला कसा अधिकार पोचतो? श्रीरामकृष्णांची तर्कबुद्धी त्याच्यावर, नरेंद्राच्या तर्कबुद्धीच्या वर आहे. अनेक ठिकाणी हे दिसून येतं की नरेंद्रनाथ म्हणतोय इकडे की नाही ते त्यांची डोकी फिरली असली पाहिजेत. तसं म्हणण्याचा तुला काय अधिकार आहे? तू त्यांना तसा अनुभव आला म्हणून त्यांनी तसं म्हटलं, तुला अनुभव आज येत नाही येतो म्हणून तू फार तर मानू नकोस ते. त्यांचं म्हणणं न मानण्याचा अधिकार तुला आहे, परंतु तेवढ्यावरनं त्यांची डोकी फिरली आहेत असा निष्कर्ष काढण्याचा काही तुला अधिकार पोचत नाही. आणि नरेंद्राला ते मान्य करावं लागलं की हो ते खरंच आहे बा, मी कसं काय म्हणणार त्यांची डोकी फिरली आहेत. आणि असं एकदा ती चर्चा सुरू असताना, त्यांची अशीच थट्टा मस्करी सुरू असताना श्रीरामकृष्णांनी नरेंद्राला स्पर्श केला. आता स्पर्श केला म्हणजे काहीतरी जादूटोणा झाला वगैरे कृपया समजू नका. म्हणजे काय होतं हे सगळ्याच मध्ये मिस्टिफिकेशन, काहीतरी सगळं असा जादूटोणा किंवा काहीतरी असा प्रकार लोकांना वाटतो की चला म्हणजे मला आता कोणीतरी असं शोधलं पाहिजे की जो असा काहीतरी स्पर्शबिर्श करून देईल आणि मग एकदम मला सगळीकडे ब्रह्मदर्शन होऊन जाईल. तिकडे नरेंद्राला झालं तसं. काय म्हणजे
काय एरवी साधना बिधना करून काय उपयोग हो, जोपर्यंत असं कोणी काही स्पर्शब्रिश करून देत नाही. नरेंद्राचं बघा काय एरवी कुठे काय होत होतं, ते श्रीरामकृष्णांनी असा स्पर्श केला त्याच्यामुळे झालं. हे इतकं तिथे खूप लोक होते, सगळ्यांना असं स्पर्शाने काही झालं नाही. तिथे त्या स्पर्शाच्या ची योग्यता नरेंद्रांची होती आणि आपली ती योग्यता झाली की आपल्यालाही होईल. त्याच्यासाठी साधना करायची असते. श्रीरामकृष्ण आपल्याला स्पर्श करायला तयार आहेत बघा, अगदी आपल्याजवळ उभे आहेत. अगदी उभे आहेत जवळ. आपण त्या स्थितीपर्यंत आलो की त्यांचा स्पर्श आपण सगळे अनुभवू शकू. तर तिथे मग नरेंद्रांना दिसू लागलं सगळं. त्यांनी वर्णन केलेलं आहे लीला प्रसंग ग्रंथामध्ये. त्यांच्या चरित्रातही स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात देखील हा प्रसंग येतो की मग त्यांचं एकदम दिसू लागलं त्यांना की खरोखर सगळं काही ब्रह्मच आहे. त्याने म्हटलं तिकडे की सगळीकडे ते एकच ब्रह्म दिसू लागलं, काही कशात मन लागेना, कुठे काही खरंच वाटेना दुसरं काही. ते एका तळ्याच्या तिकडे तळ आहे, हेदुवा तलाव, तिथे त्याचे कठडे आहेत. त्या कठड्यांवरती डोकं आपटू आपटू बघत होते की ते खरे आहेत की काय आहे. तर अशा प्रकारची स्थिती, अनुभवाची स्थिती अशी झाली. तेव्हा मग ती गोष्ट त्यांना पटली. तेव्हा हे श्वेतकेतूचं असं विचारणं की हे काही कळत नाही बुवा, हे कसं काय शक्य आहे, समजत नाही, पुन्हा एकदा जरा समजावून सांगा बरं. काही दृष्टांत दिले पाहिजे, दृष्टांत देऊन सांगा कसं काय हे मी म्हणजे तेच परब्रह्म आहे, तोच परमात्मा किंवा ईश्वर, काही नाव द्या त्याला, तो ईश्वर मीच आहे, हे कसं काय, हे काही लक्षात येत नाही आहे, नीट पटवून सांगा. आता इथे थोडीशी आपण तत्वचर्चा करू. याचा अर्थ नाना प्रकारे आपल्याला समजावून सांगण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. मी त्यांच्या वेळेचा आपल्याला अभाव आहे, फारसा वेळ उपलब्ध नाही, म्हणून मी काही त्या खोलात शिरणार नाही. आपल्यापैकी ज्यांना रुची असेल, आणि वाटतं सगळ्यांनाच रुची आहे, तर वेदांत सार ह्या ग्रंथात किंवा महाराज शिकवत आहेत सध्या त्या विवेक चूडामणीमध्ये त्याचं ते सविस्तर त्याचं हे दिलेलं आहे की हे कसं वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षणा वापरून ह्याचा खरा अर्थ कसा काढायचा. आपण थोडक्यात ती गोष्ट बघूया की दोन गोष्टी समान आहेत असं जेव्हा म्हटलं जातं तर तेव्हा काय त्याचा अर्थ कसा आपण घेत असतो. सगळीकडेच दोन गोष्टी समान याचा अर्थ एकाच तऱ्हेनं घेतला जात नाही. जसं उदाहरणार्थ बघा की सांगितलं जाईल आपल्याला की 100 रुपयाची नोट आणि 1 रुपयाच्या 100 नोटा हे समान आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने, त्याची व्हॅल्यू म्हणून दुकानात आपण काही विकत घ्यायला गेलो तर 1 रुपयाच्या 100 नोटा दिल्या, तो शिव्या मारेल आपल्याला. 100 रुपयाची वस्तू घेताना जर आपण 1 रुपयाच्या 100 नोटा त्याला दिल्या किंवा 100 रुपयाची एकच नोट दिली तरी त्याचा जो हे आहे, त्याचा जे मूल्य आहे तिथे ते मूल्य समान आहे. आपल्याला ती वस्तू या दोन्ही प्रकाराने मिळू शकते. 100 रुपयाची नोट द्या किंवा 1 रुपयाच्या 100 नोटा द्या, त्या दोन्हीचं मूल्य जे आहे ते समान आहे. पण का हो, वजन केलं तर समान असेल का? 1 नोट ही कुठे आणि 100 नोटा कुठे, त्यांचं वजन काही समान असेल असं नाही. त्या अर्थाने काही ते म्हटलेलंही नाही आहे तिथे की हे आणि हे समान आहे, हे ह्या अर्थाने म्हटलेलंच नाही आहे. मुळे ते समानत्वाचा तिथे अर्थ वेगळा होतो. आता दुसरं उदाहरण ह्याच प्रकारचं घेऊया. 1 रुपयाची नोट आहे आपल्याजवळ आणि 1 रुपयाचं नाणं आहे. आता समान आहे की नाही, ते मूल्य ह्या दृष्टीने आपल्याला दिसतं समान आहे. परंतु टेलिफोन करायचं असला पे फोनवरनं तिथे ते नोट टाकता येत नाही, ते नाणंच उपयोगाचं ठरतं. तर म्हणून ते समान आहे, मूल्य ह्या दृष्टीनं समान आहे. तुम्हाला कुठेतरी जाऊन अरे बाबा हे घे आणि 1 नाणं आहे का तुझ्याजवळ, देतोस का, असं करून ते काम उरकावं लागतं. परंतु ते तिथे समान आहे. म्हणजे जर तुम्ही ते टेलिफोनमध्ये टाकायच्या दृष्टीने बघाल तर ते काही समान नाही. तिथे तुम्हाला ते नाणंच वापरावं लागतं, तिथे नोट वापरता येत नाही. कारण तिथे जे आतमध्ये त्याचं जे यंत्र आहे त्याला वजन तेवढं कळतं.
ते त्या नाण्याचा ते वजन त्याला कळतं आणि त्याच्यावरनं मग ते फोन त्याचा तो सुरू होतो तुमचा. तर म्हणून तिथे अर्थ वेगळा होऊन जातो. समान म्हणजे कुठल्या अर्थाने हे लक्षात घेतलं पाहिजे. अ बरोबर ब असं जर आपण कुठे हे समीकरण मांडलं, अ इक्वल टू किंवा बरोबर ब, तर बघा की हे वाक्य एकतर खोटं वाक्य आहे, उघडच खोटं आहे. अ म्हणजे ब कसं असेल? अ आणि ब, अ बरोबर ब हे वाक्य एकतर उघडपणेच खोटं आहे, आणि समजा तुम्ही अ बरोबर अ लिहिलं तर ते निरर्थक आहे. हे माहितीच आहे ना, पुन्हा सांगण्याची काय गरज आहे? अ बरोबर ब हे खोटं आहे आणि अ बरोबर अ हे निरर्थक आहे. तर म्हणून जेव्हा मांडलं जातं असं एखादं इक्वेशन, समीकरण मांडलं जातं, तर त्याचा अर्थ काय असतो? अगदी साधं आपण सोपं समीकरण बघू, जे शाळेत बीजगणितात वगैरे शिकवतात, की एका कंसामध्ये तुम्ही अ अधिक ब लिहून कंसाला वर्ग केला, तर मग त्याचं बरोबर सांगण्यात येतं की त्याचं उत्तर म्हणजे अ वर्ग अधिक 2 अ ब अधिक ब वर्ग. असं काही शाळेत चौथ्या 5व्या वर्गात वगैरे काही शिकवतात. तर हे आता सांगितलं तिकडे, आता सिद्ध करा हे दोन्ही बरोबर आहे. इथे आता सिद्ध करा म्हणजे जर ते मुळात एक असेल तरच सिद्ध करता येईल, नाही तर सिद्ध काय करणार? सिद्ध करता येणारच नाही. ते दोन्ही मुळात एक असले तरच सिद्ध करता येईल की ते बरोबर आहे. आता हे समीकरण जे मांडलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे? की ही डावी बाजू आणि उजवी बाजू दिसायला भिन्न असली तरी देखील वस्तुतः, स्वरूपतः, मूल्यतः ती गोष्ट एकच आहे. ती फक्त मांडणी भिन्न केलेली आहे, एवढंच. मांडणी फक्त भिन्न झालेली आहे, तिथे ती मूळ गोष्ट दोन्हीमध्ये एकच आहे. तर इथे जे म्हटलेलं आहे आता की तू तेच परमात्म तत्व आहेस, तर त्याचा अर्थ काय? कुठल्या अर्थाने त्याच्याकडे बघायचं? तू ईश्वर आहेस हे जे सांगण्यात आलेलं आहे ते कुठल्या अर्थाने खरं आहे असं समजायचं. बघा की एक प्रश्न असा पडतो की मी हा एवढासा, माझा जन्म होतो, मी मरतो, माझी शक्ती सीमित आहे, मला काही आपल्या शक्तीने विशेष काहीच करता येत नाही, आणि ईश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे. आता मी आणि तो ते हे एक कसं असेल बरं? कुठल्या अर्थाने म्हटलेलं आहे मी आणि ते एकच आहे? तर त्याच्यामध्ये सांगतात की जर तुम्ही दोन्हीतल्या उपाधी काढून टाकल्या, जे वास्तविक त्यांचं स्वरूप नाही पण त्यांच्याशी संलग्न झालेलं आहे, तर त्या उपाधी जर बाजूला केल्या तर जे उरतं ते दोन्ही ठिकाणी एकच आहे. ईश्वर ह्याची उपाधी काय आहे? की सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे. आणि ह्या मीची उपाधी काय आहे? की फक्त एवढासाच आहे, अल्पस्थान व्यापत आहे आणि अल्पशक्तिमान आहे, अल्पज्ञ आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे. पण ह्या दोन्ही ठिकाणच्या उपाधी आहेत. जर ह्या उपाधी काढून टाकल्या तर जे उरतं ते दोन्हीमध्ये समानच आहे. तिथे समानत्व हे तिकडे आहे की ह्या उपाधींच्या पलीकडे गेल्यावर दिसतं की ते एकच आहे. जसं मातीची पणती आहे आणि मातीचा मोठाच्या मोठा घडा आहे. दोन्ही समान आहेत कारण दोन्हीमध्ये माती हेच सत्य आहे, बाकी दोन्ही आकार आहेत. ते दोन्ही आकार जर काढून टाकले तर काय जे उरतं ते दोन्हीमध्ये नाम रूप वजा करून टाका की जे उरतं ते दोन्हीमध्ये समानच आहे. तिथे काही फरक पडलेला नाही. आपण म्हणतो आता की मी अमुक अमुक आहे, तिथे आपण फक्त आपल्या उपाधींचंच तर वर्णन करतो. आपल्याजवळ आपलं ओळखपत्र असतं, आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र असतं, त्याच्यावरती फोटो छापलेला असतो तुमचा. आता समजा की तिथे तुमची प्लास्टिक सर्जरी अमुक तमुक करून
चेहरा बदलून टाकला तर आता ते ओळखपत्र चालणार नाही बघा. कारण तिथला तो फोटो जो आहे तो आता तुमच्यासारखा दिसणार नाही. हा ठीक आहे की तुम्ही जर आज लाल शर्ट घालून आला होता, उद्या पांढरा शर्ट घालून गेला तरी सुद्धा ते ओळखपत्र चालू शकेल. कारण तो तुमचा चेहरा बघितला जाईल. शर्ट ही तिथे काय आहे, उपाधी आहे. जेव्हा तुमची ओळख पटवली जाते तेव्हा काय बघितलं जातं की जी उपाधी आहे ती बाजूला करा. शर्ट ही काय बदलत असतो. आज मनुष्य जेव्हा फोटो काढला तेव्हा एक घातला होता, आता तोच शर्ट नेहमी घालून यायचं म्हणजे कठीण आहे. तर म्हणून दुसरा शर्ट घातला त्यांनी आता, आणि जो ते तपासणारा मनुष्य असतो त्याला एवढी अक्कल असते, तो ते शर्ट वगैरेचा हे न बघता ते बघतो की चेहरा मिळता जुळता आहे की नाही, आणि मग तुमचं ओळखपत्र अशा रीतीने चालतं. पण चेहरा सुद्धा बदलता येऊ शकतो. मग काय करणार? अनेक ठिकाणी विमानतळावरती नाना अशा गुन्हेगारांनी गुंगारा दिलेला आहे. आपल्या चेहऱ्याची काही प्लास्टिक सर्जरी अमुक तमुक करून चेहरेपट्टी बदलून घेतलेली आहे. म्हणून आता दुसरं एक तंत्र वापरलं जातं की चला त्यांच्या त्या डोळ्यामधल्या बुबुळांचं काही ते चित्र घेतली जातात आणि तिथे लावली जातात की ते बदलत नाही. ते प्रत्येकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण ते हे असतं आणि ते काही बदलत नाही. जरी तुम्ही प्लास्टिक सर्जरी अमुक तमुक काही केलं तरी ते तसंच राहतं आणि त्याच्यावरनं धरता येऊ शकतं. आणखीन एक असतं की चला त्याच्या बोटांचे ठसे घेऊ. बोटांचा ठसा घेतला जातो की ते ठसे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्याच्यावरनं त्याची ओळख पटू शकते की अमुक व्यक्ती तीच आहे की नाही. आणि आणखीन एक त्याच्यापेक्षा अधिक सूक्ष्म अशी गोष्ट हे केली जाते ती म्हणजे DNA. की मनुष्याचा DNA हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. दोघांचा समान असण्याची शक्यता अगदी अगदी नगण्य असते. तर म्हणून ती त्या प्रकारे कोणाची ओळख पटवता येऊ शकते. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, उपाधी आहेत की नाही. या गोष्टी आपल्याला वाटतं बदलता येणार नाहीत, परंतु आजच्या ह्या विज्ञानाला बदलता येत नसतील, परंतु उद्याच्या विज्ञानाला बदलता येऊ शकतील. की चला बोटांच्या वरती काही हे करून दुसऱ्या प्रकारे त्या बोटांना डेव्हलप करा, वेगळे त्या बोटांचे ठसे येतील, किंवा डोळ्यावरती शस्त्रक्रिया करून दुसरी बुबुळ तिकडे बसवा, तर ती गोष्ट होऊ शकेल. आणि काही हे करून असं काही अशक्य असं नाही की तुमचं ते DNA कोड दुसऱ्या कोणाच्या सारखं दिसायला करता येणार नाही, असं काही नाही. आता आपल्याला तो उपाय माहीत नाही एवढंच. परंतु ह्या गोष्टी कशा आहेत की आपल्या खऱ्या स्वरूपावरची केवळ आवरणं आहेत. ते काही खरोखर मी नव्हे. तर म्हणून ती काही आपली खरी ओळख आहे का? ती काही आपली खरी ओळख नाही आहे. ती फक्त उपाधींची ओळख आहे. ती उपाधींची ओळख आहे, ती काही खरी ओळख नाही. जसं म्हणावं कोणाला की बघा ते तिकडे ते तो मनुष्य तो जातोय ना, कोण होते ते बघा तो दाढीवाला. आता ते ठीक आहे, दाढीवाला म्हणजे ते त्यावेळेपुरतं त्या मनुष्याला ओळखण्यासाठी ठीक आहे, परंतु उद्या ठीक त्याला बघायचं तर तुम्ही आता त्यांनी दाढी कापली असेल तर काय करणार तुम्ही? आता तुम्ही आणि पुष्कळ इतरही दाढीवाले असतील तर त्यांनाही त्याच्यासारखंच समजणार का? तिथे एक गोष्ट सांगितली जाते की दोन तिथे ते दारुडे होते आणि त्याने काय की एका दुकानात मिठाई घेतली. आता जिंकलेले होते आणि ते त्याच्याजवळ काही सुटे पैसे नव्हते. तर दुकानदाराने म्हटलं मी देतो थोड्या वेळात, या आत्ताच दुकान उघडलंय आणि काही वेळानं तुम्ही या, मग मी पैसे देतो. आणि पुण्यातला दुकानदार असला पाहिजे, नाहीतर एरवी दुसरीकडे लगेच त्याने सोयबी करून हे केलं असतं. पण पुण्यात चालतं हे, म्हणजे गिऱ्हाईक गृहीत धरलं जातं पुण्यात की बाबा ते आपल्याला काय त्याच्याशी कर्तव्य आहे, तो आलाच पाहिजे. आपण इथे सांगतात की बाबा गिऱ्हाईकावरती फार मोठा उपकार करीत आहोत, अशा प्रकारेच दुकान चालवायची पद्धत आहे इकडे. तर आणि म्हणून मग ठीक आहे थोड्या वेळाने या, मग पैसे देऊ तुमचे तुम्हाला. मग
ते गेले आणि मग थोड्या वेळानंतर ते बाजूच्या एका न्हाव्याच्या दुकानात भांडण ऐकू येऊ लागलं. जा काढ आमचे पैसे. ते कुठले पैसे? ते ते नाही आम्ही मिठाई विकत घेतली ना आता, आणि मग ते अरे मिठाई, मी इथे न्हाव्याचं दुकान आहे, इथे मिठाई विकतो काय मी? अरे आम्हाला बनवायसाठी दुकानाचं हे बदलून टाकलं तू, आमचे पैसे द्यायचे नाहीत म्हणून. हा तो आणि ते न्हाव्याचा वेशभूषा वेगळी होती काय. मोठी छान टोपी घातली आहे सत्ता, पण आम्ही काय फसतो काय असे? आम्ही नीट खूण लक्षात ठेवली आहे. तो जो सांड दुकानाच्या समोर बसला होता, ती खूण आता, आणि खूण कुठली ठेवली की ते सांडाची खूण आहे. त्या सांड जिथे बसला होता त्या दुकानातनं आपल्याला पैसे घ्यायचे. तर आपण सुद्धा ओळख कशी अशीच ठेवत असतो. या बदलत्या गोष्टींवरनं न बदलती ओळख घ्यायचा प्रयत्न करतो आणि म्हणून चकत असतो बघा. म्हणून आपली इथे फसगत होत असते. म्हणून आपल्याला कितीदा प्रश्न पडतो, अरे हा मनुष्य माझ्याशी असा का वागला बरं? इतका चांगला होता आणि असा का वागला? अहो उपाधी येतात नि जातात. आपलं मन सुद्धा ही एक उपाधी आहे बघा. ते काही शरीर तर जाऊ द्या, शरीराचा DNA जाऊ द्या, अगदी मन सुद्धा ही एक केवळ उपाधी आहे. बदलत असतं सारखं. त्या बदलत्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण आपलं खरी जी आपली ओळख आहे ती जर दाखवू गेलो तर त्या दारुड्यासारखीच गत आहे की चला ते सांड बसलेलं आहे, ते दुकान. तर म्हणून आपण म्हणजे खरोखर कोण आहोत ह्या उपाधींच्या पलीकडे जाण्याचा म्हणून प्रयत्न केला पाहिजे. आपण ह्या उपाधींना मी समजून बसलो की मग असं होतं. म्हणून बघितलं पाहिजे की आपल्यातला बदलणारा भाग आणि न बदलणारा भाग. इथे एक तात्विक प्रश्न निर्माण होतो की वेदांतामध्ये जे सत्य याचा निकष दाखवला जातो. सत्य ओळखायचं कसं व्यवहारात हो? सत्य काय आणि असत्य काय हे ओळखायचं कसं? त्यांची ओळख हे होण्याची खूण कुठली? तर वेदांत सांगतो ती खूण आहे नित्य आणि अनित्य. जे नित्य आहे ते सत्य आहे आणि जे अनित्य आहे, बदलतं आहे, ते असत्य आहे. या प्रकारे तुम्ही पारखा की जे काही बदलत जात आहे ती उपाधी आहे, ते खरं नव्हे, तो मी नव्हे. उपाधी बदलत असतात. नाना रूप आपण घेत असतो, कितीतरी प्रकारची शरीर जन्मोजन्मी आपण घेत असतो. तर म्हणून आपली खरी आयडेंटिटी, आपली खरी ओळख कुठली आहे? शंकराचार्यांनी जसं म्हणतात की त्या गुरुनी जेव्हा त्यांना ते पोचले तेवढा लांब प्रवास करून वगैरे, आणि तिथे ओंकारेश्वरला ते गुरु त्यांची वाट बघत होते, गोविंदपाद तिथे. आणि स्वाभाविकच आपण कोणी आलं तर विचारतो कोण आपण? तर तसा गुरुंनी त्यांना प्रश्न विचारल्यावर आता ह्या बालकाने उत्तर दिलं, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू. यातलं काहीच, या उपाधींपैकी काहीच मी नाही हो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तर तिथे या उपाधींच्या पलीकडे जाऊन मग काय राहतं? तत्वमसी, तेच तू आहेस. ह्या गुरुवाक्याचं अशा प्रकारे अनुशीलन करून ह्याचा अर्थ मग हळूहळू आपल्या लक्षात येऊ शकतो. म्हणून हा शिष्य म्हणतो, मला जरा पुन्हा समजावून सांगा बरं, माझं कन्फ्युजन होत आहे. मी ईश्वर हे कसं काय? आणि गुरु अतिशय कनवाळू असतात, कृपाळू असतात. म्हणतात काही हरकत नाही, मी सांगतो तुला, पुन्हा सांगतो, बघ. एक दृष्टांत देतात, अतिशय उत्कृष्ट दृष्टांत आहे की म्हणतात, बघ आता ह्या मधमाशा मध गोळा करून आणतात. ह्या झाडातनं आणला, त्या झाडातनं आणला, कुठला झेंडूतनं आणला, कुठला गुलाबातनं आणला, कुठला आणखीन ज्वारीचा आणला, कुठला कपाशीचा आणला. या नाना प्रकारच्या ह्या झाडांतून त्या सगळ्या मध गोळा करून घेऊन येतात. आणि तो तिथे आणला की आता त्या सगळ्या मधांपैकी
त्यांना काही आता ओळखता येत नाही की हा ज्वारीचा मध होता आणि हा कपाशीचा मध होता, हा गुलाबाचा होता, हा झेंडूचा होता. त्या सगळ्यांचं जे विविधत्व होतं ते इथे लुप्त झालेलं होतं. ते विविधत्व जे होतं ते उपाधींचं विविधत्व होतं, मधाचं विविधत्व नव्हतं तिथे. विविधत्व तो तिथला मध म्हणजे काय, तिथं ठेवलेला म्हणून तिथला मध. इथला मी म्हणजे काय, इथे ठेवलेला आहे मी तो म्हणून इथे दिसत असतो म्हणून इथला. बाकी मध म्हणून त्याच्यात कुठे विविधता आहे? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, सगळीकडे. त्या केवळ ह्या आधाराच्या मुळेच तिथे ते फरक पडत आहे इतकंच. म्हणून ते म्हणतात बघ आता इथे जसं ते जाणलं जात नाही की त्या तिथे जोपर्यंत ते होतं तर तिथे ते आपल्या खऱ्या मधस्वरूपाची जाणीव तिकडे नाही आहे. तिथे केवळ आधाराची, त्या उपाधीची जाणीव असल्यामुळे, त्या उपाधीमुळे मी गुलाबाचा, मी झेंडूचा, मी अमक्याचा, मी तमक्याचा असं वाटत होतं. जसं आपण म्हणतो की माझी उंची 6 फूट आहे, माझी उंची 5.5 फूट आहे, माझं वजन अमुक इतकं आहे, माझं हे इतकं आहे, माझं शिक्षण इतकं आहे, मी इतके पैसे कमावतो, मी असं असं काम करत असते, कितीतरी गोष्टी, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे सगळ्या शरीराच्या जे गुणधर्म सांगत असतो आपण. तर जणू काही त्या मधाचा गुणधर्म सांगताना त्या फुलाचीच वर्णन सुरू आहे. आता त्या फुलातनं जो जेव्हा एकत्र आणला गेला तर दिसलं की आता मध म्हणून एकच आहे ना तो. तसंच ह्या इथलं सगळीकडचं आत्मतत्वात कुठे फरक आहे हो, एकच आहे ते. तर तिथे म्हणतात की जसं ह्या वेगवेगळेपणाला प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण जसं तो मधू त्यावेळेस आपलं एकत्व जाणत नाही, तसंच आपण सगळे या विविध आकारांना, या विविध उपाधींना चिकटल्यामुळे आपलं हे स्वरूपभूत एकत्व आपण जाणत नाही. आणि तसंच मग सुषुप्तीचं उदाहरण देतात तिथे. बघा आपण झोपलो, गाढ झोपेत आहोत. आता गाढ झोपेत आपण मोठे PhD आहोत ह्याचं ज्ञान आहे का आपल्याला? जागे झालं तर सांगतो. काल भौमानंदजी सांगत होते, एकाने आपली ओळख करून देताना तिथे विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता आपल्या ऍडमिशन घेण्यासाठी आपल्या वसतिगृहात नागपूरला. तर ते नाव लिहिलं, नुसतं नाव सांगितलं एवढंच नव्हे तर फर्स्ट क्लास थर्ड असं पण सांगून दिलं तिथे. फर्स्ट क्लास थर्ड आणि अमकं अमकं काय बरंच काही ते स्वतःचं तिथे काय जरूर नसताना सुद्धा त्या गोष्टी सांगून दिल्या. कारण त्याचा अभिमान असतो, या उपाधींचा आपल्याला अभिमान असतो, त्याच्यावरनं आपल्याला ओळख सांगत असतो आपण. आणि तो कुठपर्यंत जातो तो म्हणजे आपण कुठे कशाचंही वैशिष्ट्य सांगू शकतो. आम्हाला एकदा आम्ही ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना स्वामी श्रद्धानंदजी तिकडे आले होते. हे सगळं टाकणं फार कठीण असतं. म्हणून ते म्हणाले की बघा आता तुम्हाला असं वाटू लागेल की काही नाही आता तुमचं, पण ते ब्रह्मचारी असताना शेंडी असते, एक शेंडी. तर म्हणाल बघा माझी शेंडी त्या दुसऱ्या इतर सगळ्या ब्रह्मचार्यांच्या शेंडीहून बघा किती चांगली आहे. किती किती जाड असे केस आहेत आणि सगळं. आता सगळ्या तिथल्या त्या कुठेतरी असा अहंकार तिथे लागलेला असतो. तर रामदास स्वामी म्हणतात की बघा अगदी माझा शेंबूड बघा कसा दाट आहे, इतरांचा इतका. त्याच्यावरनं मनुष्य अहंकारी होऊ शकतो की इतरांचा बघा असं नाही आहे. बरा खोकला दाट शेंबूड माझा, असा मी कुठपर्यंत जाईल काही असा भरोसा नाही. तर ह्या सगळ्या उपाधींना आपण असे घट्ट चिकटून बसतो. परंतु जेव्हा झोपतो तेव्हा गाढ झोपेत ह्याच्यापैकी कशाचं तरी भान असतं का? गाढ त्या झोपेमध्ये आपण अमुक तमुक ही जाणीव विद्यमान नसते आणि तिथे सर्वत्र हे सगळं काही एकत्वाला प्राप्त होत असतं. तिथे भिकारी आणि राजा जागेपणी फरक आहे हो. झोपलेला भिकारी आणि झोपलेला राजा ह्याच्यात काही फरक आहे का? काही फरक नाही आहे. दोघं झोपलेले असताना ह्याला याच्या राजत्वाची जाणीव नाही आहे, त्याला त्याच्या भिकारीपणाची जाणीव नाही आहे. दोघंही तिथे आपापल्या उपाधी विसरल्यामुळे
एक झालेले आहेत. परंतु काय होतं की एक झालेले आहेत म्हणजे काय की तेवढ्यापुरतं या उपाधींचं जे बटन आहे ते बंद झालेलं आहे इतकंच. जसं दिवा बटन असतं ते दाबलं की लागतो, ते बंद, ते दुसरीकडे दाबलं की बंद होतं. तर तसं झोपलो म्हणजे हे फक्त बटन तेवढ्यापुरतं बंद झालेलं आहे. पुन्हा ते बटन दाबलं की पुन्हा नेमका तोच दिवा लागतो ना. हो, ते बटन बंद केलं होतं म्हणून तो दिवा बंद झाला होता. पुन्हा ते बटन दाबलं की कुठला तरी भलता दिवा लागला असं होत नाही. ते बंद, ते सुरू केलं बंद. म्हणून आपण उठलो, झोपलो होतो, नंदू म्हणून झोपला होता आणि उठला कोणीतरी चंदू म्हणून, असं होत नाही काही. जो झोपेला गेला तोच उठला. उंदीर म्हणून झोपला आणि वाघ म्हणून उठला असं होत नाही. तर हे म्हणून तिथे हे दाखवलेलं आहे की उपाधी काही तिकडे आपण टाकून दिलेल्या नसतात. फक्त उपाधींशी जो संबंध आहे तो तात्पुरता स्विच ऑफ केलेला असतो, सुषुप्तीमध्ये तो बंद केलेला असतो. परंतु बघा, त्या सुषुप्तीचं जर आपण अध्ययन केलं तर लक्षात येईल की आपण ज्याच्यासाठी म्हणजे इतका स्वतःला लहान मोठे वगैरे इतका आपल्याला ज्या गोष्टींचा अभिमान असतो, मी असं असं आहे, मी अशी अशी आहे, मी अमुक आहे आणि माझे इतके सगळे गुण आहेत वगैरे वगैरे, किंवा दोष असतो त्याच्याबद्दल सुद्धा म्हणतात. बरं, सांगून ठेवतो मी फार वाईट माणूस आहे, धमकी देतात लोक असे की, आता त्याच्याबद्दलही अभिमान असतो. नुसतं चांगलं आहे त्याच्याबद्दल असतो असं नाही मी फार वाईट मनुष्य आहे याच्याबद्दलही अभिमान असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी की तिथे तात्पुरत्या बंद केलेल्या असतात. पण त्याच्यावरनं काय दिसतं की आपण असतो की नाही तिथे सुषुप्तीमध्ये, हे सगळं नसून देखील आपण विद्यमान असतो तिथे. आपल्याला उठल्यानंतर आपण एक अनुभव सांगतो, मी गाढ झोपेत होतो, मला काही माहित नव्हतं, छान आनंदात झोपलेलो होतो, आनंदात झोपलेलो होतो. कारण तिथे आनंद स्वरूपाशी आपला संबंध येत होता. आनंद आपल्याला इतर ह्या वस्तूंच्या संस्पर्शामुळे मिळतो ही चुकीची गोष्ट आहे. हो, आपल्याला आनंद सगळ्यात जास्त या जगातला आनंद कुठे मिळतो तर झोपेत मिळत असतो. बघा, म्हणून किती तुम्ही नाच गाणी वगैरे करून आला तर काय वाटतं, आता थकलो, आता पुरे झालं, आता झोपूया. या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये काय, आपली बॅटरी डिस्चार्ज होत असते. झोपून उठल्यावर ती पुन्हा रिचार्ज होते. चांगलं आपल्याला ते फ्रेश वाटतं की नाही, चांगलं वाटतं झोपून उठल्यानंतर. तर कारण तिथे आपण खरोखर आपला ह्या रिलेटिव्ह, ह्या सापेक्ष जीवनातला सगळ्यात जास्तीत जास्त आनंद आपण ह्या सुषुप्तीमध्येच अनुभवत असतो. तर म्हणून सांगितलं इथे बघा की तिथे तुम्ही सगळे एकच असता, पण हे जाणत नसल्यामुळे पुन्हा जसेच्या तसे बाहेर येता. पण जर नीट ही गोष्ट लक्षात घेतली तर दिसेल की तुम्ही हे वास्तविक हे परब्रह्म आहात. मग पुन्हा प्रश्न विचारण्यात येतो की हे असं असलं तरी सुद्धा मग ह्या एकत्वाला आपण जागेपणी असं जाणत का नाही बरं. तर त्याच्यासाठी ह्याचं उदाहरण दिलं जातं की बघा की हे जाणत नाही म्हणजे याच्यामुळे की आपण त्या जेव्हा ह्या उपाधींना बघतो तर त्या उपाधींना धरल्यामुळे आपल्याला या त्यातलं जे सत्य आहे त्याचा विसर पडतो. जसं की ग्लास धरलेला आहे तर त्या ग्लासामध्ये काय ठेवलेलं आहे ह्याची त्यावेळेस जर जाणीव नसावी, अशा प्रकारचं आहे की ह्या उपाधींना धरल्यामुळे, त्याच्यावरतीच लक्ष असल्यामुळे त्यातल्या सद्वस्तूची आपल्याला जाणीव नसते. तर म्हणून हे म्हणतात इथे की एवमेव खलु सौम्य इमा सर्वा प्रजा सत आगम्य न विदु सतः आगच्छामः इति. तर म्हणून हे सगळं आपण सत पासूनच आलेलो आहोत. आपण हे सतचेच विविध आविष्कार आहोत.
हा पडदाच आपण सगळे तो पडदा आहोत ह्या चित्रासारखे आपणही चित्रच आहोत. तसं 3 डायमेन्शनल चित्र आहोत. एवढे झाले 3 डायमेन्शनल सिनेमे वगैरे असतात की नाही, तर तसं हे 3 डायमेन्शनल चित्र आहेत ही इतकंच. तर तिथे म्हणतात की आपण हे जाणत नाही, पण बघ की जर तू त्याचं विश्लेषण केलंस तर दिसेल की हे पुन्हा तेच वाक्य सांगतात की ह्या सगळ्यांमध्ये अंतर्भूत की जो कोणी आता सिंह झाला, वाघ झाला, डुकर झाला, किडा झाला, पतंग झाला, डास हे सगळं काही झाला, ढेकूण डास सगळं काही, तर तेच एकमात्र परब्रह्म, एकमात्र सत ह्या रूपाने विलसत आहे. तोच आत्मा आहे. श्वेतकेतू तू तेच सत्तत्व, ते आत्मतत्व श्वेतकेतू तू आहेस. आणि मग तो पुन्हा म्हणतो, नाही नीट कळत नाही हो, सांगा हो. अनेक दृष्टांत देऊन, गुरु म्हणजे परम कारुणिक असतात आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा ती गोष्ट आपल्याला नाना दृष्टांताने समजावून सांगत असतात. इथे 9 दृष्टांत ह्या तत्वाच्या त्या ह्याला समजावून सांगण्यासाठी दिलेले आहेत. आपल्याला इतका वेळ नाही आहे की आपण सगळे ते 9च्या 9 बघू, आणि आपण सगळे ह्या श्वेतकेतूहून अधिक बुद्धिमान असल्यामुळे आपलं काम कदाचित त्याच्या निम्म्या दृष्टांतात होऊन जाईल. तर 4.5 दृष्टांत द्यावे लागतील. बरं आपण 4.5 दृष्टांत घेऊ. त्याला त्यांनी सांगितलं की आता ठीक आहे, असं कर प्रॅक्टिकल. माग त्याला जसं मागे सांगितलं होतं, उपास कर 15 दिवस, हळूहळू कमी खा, आणि मग बघ काय तुला आता ते वेद म्हणता येतात का. तर त्याला दिसलं जसं की नाही, त्याच्यावरनं त्याला कळलं की मन हे देखील स्थूलच आहे. मन म्हणजे अन्नच आहे, अन्नच हे मनाच्या रूपाने परिणत होतं, हे त्याच्या लक्षात आलं. आता त्याला म्हणून दुसरा एक प्रयोग दाखवला की बघ, हे एक तो मोठं वटवृक्ष होता समोर. सांगितलं या वटवृक्षाचं ते फळ घेऊन ये बरं एक. आणि मग तो घेऊन आला. म्हणाले की आता फोड बरं ह्याला. फोडलं. मग आतमध्ये काय आहे, तर त्यांनी सांगितलं की हे याच्यामध्ये छोटे छोटे दाणे आहेत. बरं त्या दाण्यांनाही फोड बरं. त्यातल्या एका दाण्याला फोडलं. बघ याच्यामध्ये काय आहे, हे काय दिसत नाही याच्यामध्ये. ते म्हणतात तिकडे की बघ, हे जे त्यातलं जे अतिशय सूक्ष्म तत्व जे तुला दिसत नाही आहे, ते जे सूक्ष्म तत्व आहे तेच ह्या वटवृक्षाच्या रूपानं आता साकारलेला आहे. त्याचाच हा वटवृक्ष झालेला आहे. तर ते वटवृक्ष त्याच्यात सामावलेला आहे आणि बाहेर काढला गेलेला आहे. तिथे जसं आपण कपडा घडी करून ठेवला, लहानसा झाला, हल्ली मिळतात अगदी लहान लहान होणारे असे काही, तर ते लहान झाला तर ते आपल्या मुठीत मावतो, आणि नंतर जर घालायचा असला तर चांगला मोठाच्या मोठा होतो. तर तिथे तसंच आता हा वृक्ष जणू काही अगदी सूक्ष्म करून त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. मग तो उलगडला जातो. ही उलगडण्याची प्रक्रिया, ते मातीत लावणं काय वगैरे, ही सगळी त्या बी मधली हे उलगडण्याची प्रक्रिया तिथे फक्त होत असते. तर म्हणतात की बघ तसंच हे आपल्यापैकी प्रत्येकात बीज रूपानं ही गोष्ट अंतर्हित आहे. आपण सगळं तेच आहोत. जसं हा छोटासा हे बीज, हा जे दिसत सुद्धा नाही आहे डोळ्याला, तू म्हणतोस काहीच नाही आहे, ते दिसत नाही तुला म्हणून तू म्हणतोस काहीच नाही आहे. तुझ्या दृष्टीपेक्षाही सूक्ष्म असं जे आहे ते ह्या वटवृक्षाप्रमाणे होत आहे. तेच इतकं विशाल होतं. तसंच हे तुझ्यामधलं जे तुझं स्वरूप आहे, हे आत्मतत्व आहे, अणिमा, सगळ्यात सूक्ष्म असं हे तुझ्यामधलं तत्व, तेच जर प्रगट झालं तर ते ह्या सर्वव्यापी परमात्म्याशी एकरूप होऊन जाईल, तसं होऊन जाईल. तर म्हणून म्हणतात त्याला की हे
सगळंच्या सगळं तुझ्या आत विद्यमान आहे. स्वामी विवेकानंद म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतात की प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे. प्रत्येक म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक जण, कोणीही अपवाद नाही आहे तिथे. ही गोष्ट बघा किती महत्वाची आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला हे आवाहन आहे की आपण कसेही दिसत असू, आपण लहान मोठे कसेही असू, आपलं शरीर मनुष्याचं असो की आणखीन कुठल्या कीटाचं असो की आणखीन काहीही असो, ह्या प्रत्येक जीवामध्ये काय आहे तर ते ब्रह्म विद्यमान आहे. प्रत्येक जीव हे ब्रह्मच आहे, पण ते प्रगट व्हायचं आहे इतकंच. अव्यक्त ब्रह्म आहे आणि ते व्यक्त होण्याची धडपड करीत आहे. आपण जी सगळी धडपड करीत असतो ती कधी बरोबर तर कधी चुकीच्या प्रकारे ह्या परब्रह्माच्या आपल्या स्वरूपाच्या अभिव्यक्तीसाठीच करीत असतो. दुसरं त्याच्यात खरोखर कुठलंच कारण नाही. जर आपण नीट विचार केला तर बघा दिसतं ना की आपली धडपड ही आनंदासाठी असते, ज्ञानासाठी असते, अस्तित्वासाठी असते. म्हणजेच काय, जर क्रम बदलून बघितलं तर सच्चिदानंदासाठीच धडपड असते की नाही, त्याच्याच अभिव्यक्तीसाठी धडपड असते. आणखीन याचा विस्तार स्वामी विवेकानंदांनी ज्ञानयोग ग्रंथामध्ये दिलेला आहे की कसं आपली सगळी धडपड ही फक्त ह्याच्यासाठी असते, या स्वरूपाच्या अभिव्यक्तीसाठी असते. आपण तेच आहोत आणि ते अभिव्यक्त करण्यासाठी आपण धडपडत आहोत. ते इथे म्हणून एक फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे, श्रद्धस्व सौम्य. याच्यावरती श्रद्धा ठेव, याच्यावरती विश्वास ठेव. श्रद्धा ह्या शब्दाला स्वामी विवेकानंदांसारख्या म्हणजे उत्कृष्ट अशा इंग्रजी भाषेचं प्रचंड ज्ञान असलेल्या त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. ते व्याख्यान देत असताना हिरेम मॅक्झिम नावाच्या एका शास्त्रज्ञानं की ते वेबस्टर सारखं इंग्लिश बोलत होते. वेबस्टरची ती अमेरिकन इंग्लिश डिक्शनरी प्रसिद्ध आहे आणि त्याचं अगदी योग्य समर्पक असा शब्द वापरण्यासाठी तो प्रसिद्ध होता. तर असं हे असून देखील स्वामी विवेकानंद म्हणतात श्रद्धा या शब्दाचा काही समर्पक इंग्रजी शब्द मला सापडत नाही, मला ठाऊक नाही. म्हणून त्यांनी श्रद्धा असंच ठेवलेलं आहे की तिथे काय बरं ही श्रद्धा, हे नुसतं विश्वास असं नाही आहे, तर जो आपल्याला गतिमान करील, त्याच्या प्राप्तीसाठी प्रोत्साहित करील असा विश्वास आहे तो विश्वास. म्हणजे असं नाही की नुसता आपला विश्वास आहे परमेश्वर आहे, आम्ही म्हणजे काय विश्वास ठेवतो, आमचं म्हणजे काय की लहानपणापासूनच माझा परमेश्वरावर विश्वास आहे बघा. आणि काय करतात विश्वास आहे तर काही करत काही नाही, आहे विश्वास आपला. तर आता विश्वास आहे म्हणणं काय आणि नाही म्हणणं काय, प्रत्यक्ष व्यवहारात त्याला काय फरक पडलेला आहे? व्यवहारात त्याला काहीही फरक पडलेला नाही. तिथे एक अशी मान डोलावली काय आणि अशी मान डोलावली एवढा काय फरक आहे? आणखी काही परमेश्वर आहे काय आणि नाही काय असं विश्वास ठेवला काय आणि न ठेवला काय, काही फरक तर जीवनात काही पडला का? काही पडला नाही. पण जर परमेश्वर आहे असा विश्वास खरोखर बसला, आहे परमेश्वर आहे, जसं श्रीरामकृष्ण ती गोष्ट सांगतात, मागे सांगितली होती ती चोराची गोष्ट की त्या चोराला माहित आहे की तिकडं सोनं ठेवलेलं आहे, तर त्याबरोबर आता त्याला स्वस्थ बसवणार नाही. तो बरोबर जर विश्वास असला की ते खरंच हे आहे तिकडे सोनं, तर तो चोर बरोबर त्याच्यासाठी ते हे करीत राहील, ते मिळवण्यासाठी सदोदित प्रयत्न करीत राहील की तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तर तसंच जर परमेश्वर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता, आपलं ध्येय, आयुष्याचं ध्येय परमेश्वर आहे, आपल्या आत आहे असा विश्वास निर्माण झाला, अशी श्रद्धा निर्माण झाली, तर ती आपल्याला गतिमान करेल. एक डायनामिक फेथ की हो मला ते मिळवलंच पाहिजे, आपलं जीवन त्याच्यामुळे मित्र हो बदलून जाईल. ते प्राप्त करायसाठी आपण अधीर होऊन प्रयत्न करू
हो ठीक आहे, परवापासून बघू, उद्यापासून वगैरे काय केव्हा तरी नंतर बघता येईल, अशी मग आपली त्याच्याबद्दल वृत्ती राहणार नाही. रिटायर झाल्यावर बघू आणि हे सगळं म्हणजे काय की विश्वास नाही असाच याचा अर्थ आहे. परमेश्वर ही टॉप प्रायोरिटी असली पाहिजे आपलं, सगळ्यात सर्वोच्च गोष्ट, कारण त्यांनी जीवन धन्य होतं ना हो. बाकी आपल्याला मिळालं काय आणि नाही मिळालं काय, काही विशेष मित्र हो फरक पडत नाही आयुष्यात. बाकी काहीही मिळालं किंवा न मिळालं काहीही फरक पडत नाही. ती गोष्ट आहे ना, स्वामी विवेकानंदांनी दैवी वाणीमध्ये सांगितलेली आहे बघा, की एका बैलाच्या शिंगावरती डास बसला. आणि त्याला थोड्या वेळानंतर वाटू लागलं, अरे या बैलाला आपण फार त्रास देतो बुवा. आणि मग तो बैलाला क्षमा मागत म्हणाला, काय मी फार त्रास दिला तुला, हा बघ मी उडून चाललो. आता बैल काय करणार आहे तिकडे, त्याचं ते डास त्याच्या खिसगंटीत नाही. तू सगळं तुझं कुटुंब कबिला घेऊन जरी बसला माझ्या शिंगावरती तरी काय फरक पडणार आहे, तू बसला काय आणि न बसला काय, काय फरक पडणार आहे. मित्र हो, तसंच या जगातलं सगळं मिळालं काय आणि न मिळालं काय, काहीही फरक पडणार नाही. कारण ते त्या बैलाच्या शिंगावरच्या त्या डासासारखं आहे, त्याच्यातनं काही ते आलं तरी काही मिळत नाही आणि गेलं तरी काही बिघडत नाही. म्हणून म्हणतात की बघा, की आपलं स्वरूप जे आहे परमेश्वर तो आहे, श्रद्धा ठेवा की त्याच्या प्राप्तीसाठीच हे आयुष्य आहे. बाकी सगळ्या गोष्टी म्हणून ते सुभाषित सांगतं की इथे बाकी धन आणि विद्या म्हणजे लौकिक विद्या असा अर्थ आहे तिथे, की ते प्राप्त करताना अजरामरवत प्राज्ञ विद्याम अर्थम च चिंतयेत, की आपण अजर अमर आहोत असं समजून त्याच्यासाठी प्रयत्न करा. काय विशेष प्रयत्न करायची गरज नाही, नंतर केलं तरी चालेल असं समजून. ते काही प्रायोरिटीज नाही आहेत की हा होईल पुढे केव्हा तरी होईल, नाही झालं तरी काय बिघडतं. परंतु गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत, जणू मृत्यूनी आपले केस धरलेत. लांब आहे असं नव्हे, आता बिलकुल इथे केस धरून उभा आहे असं समजून ह्या धर्मसाधनेला लागा. तेव्हा हे शरीर याचा पाठ होईल सांगता येत नाही. या मनुष्य शरीरात हे द्वार उपलब्ध होतं, आपल्याला परमात्मा प्राप्तीचं द्वार उपलब्ध होतं. तर म्हणून ह्याचा उपयोग करून आपण हे मुक्तीचं साधन करून घेतलं पाहिजे. म्हणतात म्हणून की श्रद्धा ठेव हे प्रिय, याच्यावरती श्रद्धा ठेव. खूप लोकांनी ह्या परमात्म्याचा लाभ करून घेतलेला आहे. भगवद्गीतेत जसं सांगतात की बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागताः, की ज्ञानाने ज्ञानरूपी तपाने हे ज्यांचं अज्ञान अशा रीतीने निघून गेलं असे पुष्कळ कितीतरी लोक मला प्राप्त झालेले आहेत. तो तरी म्हणतो जरा मला परत समजावून सांगा हो. बरं गुरु नाही म्हणत, बरं सांगतो. की तिथे त्याला शंका वाटते की हे आहे परमेश्वर तर मला दिसत का नाही हो. आपल्यापैकी किती लोक म्हणतात की नाही, दाखवा बरं कुठे आहे तो. आपण सगळे ते हिरण्यकश्यपूचेच वंशज आहोत की ते दिसत नाही ना आपल्याला. त्याला जसा दिसत नव्हता प्रल्हादाला दिसतो, ते त्याला हिरण्यकश्यपूला ते सगळे समोर असून सुद्धा दिसत नाही. आता काय करणार, आहे सगळीकडे दिसत नाही आहे. बरं मग आता का दिसत नाही बरं आपल्याला, याचं उत्तर सांगतात आता. बरं असं कर, तू हे मीठ हे ह्या पेलाभर पाण्यामध्ये मीठ टाक आणि उद्या माझ्याकडे घेऊन ये. आता ते उद्या ते काय झालं, उद्यापर्यंत मीठ विरघळलं पाण्यात. आणि मग विचारलं का रे तुला मीठ आता दिसतं का कुठे, मीठ दिसतं का या पाण्यात. नाही दिसत, मीठ काही या पाण्यात दिसत नाही आहे. चव घेऊन बघ बरं आता त्या पाण्याची, मग मीठ लागतं की नाही तुला, मीठ कळतं की नाही तिथे. हो कळतं, मीठ आहे या पाण्यात सगळीकडे पसरलेलं आहे. ते आहे पण दिसत नाही आहे पण दिसत नाही आहे. तसंच हा परमेश्वर सगळीकडे आहे पण विशिष्ट स्थानी नसल्यामुळे
जी गोष्ट फक्त विशिष्ट स्थानीच आहे तीच आपल्याला दिसत असते. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघत असतो, थोडासा आपण कसं बघतो, आपल्याला दिसतं म्हणजे काय होतं याचा आणखीन थोडा विचार करून बघू तर कळेल की आपल्याला जेव्हा काही दिसतं तेव्हा बरंच काही दिसत नसतं, म्हणूनच ते जे दिसतं ते दिसत असतं. दिसणं ही प्रक्रिया तशीच संभवते. सगळं दिसतं असं शक्य नाही आहे. बहुतेक आपल्याला जो भाग आहे तो दिसत नाही, थोडंसंच दिसू शकतं. दिसणं ही प्रक्रिया तशी आहे की थोडंसं दिसताना बाकी बहुतेक भाग हा दिसत नसतो. त्याच्या पार्श्वभूमीवरती मग हे काही काही गोष्टी दिसत असतात. जी न दिसणारी पार्श्वभूमी ही दृश्यापेक्षा कितीतरी मोठी असते. म्हणून दिसतं म्हणजे असतं असं काही नाही. दिसल्यावरच असलं असं काही नाही. श्रीरामकृष्ण म्हणत असत, अहो दिवसा तुम्हाला तारे दिसतात का सूर्यप्रकाशात? तर म्हणून म्हणाल का की ते नाही आहेत म्हणून? दिवसा तारे नसतात असं म्हणाल का तुम्ही? ते सूर्यप्रकाश आहे, त्याच्यात ते दिसत नाहीत. तसंच हा परमेश्वर दिसत नाही आपल्याला आत्ता, तर म्हणून तो नाही समजायचं काही कारण आहे का? बघा ना, परीक्षा करून बघा. ज्या संतांनी बघितलंय त्यांचं ऐका. ते काही आपल्याला फसवण्यासाठी सांगत नाहीत, सत्यवादी आहेत ते त्यांचं म्हणणं ऐका. म्हणतात बघ, चाखून बघितल्यावर कळतं की नाही? हा, कळतं आहे. तसंच या जगाची परीक्षा केल्यावर कळतं की हे परमेश्वर सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून आणखीन मग पुन्हा ते उदाहरण द्या, सांगा हो काय, मला पुन्हा समजावून सांगा, मला नीट लक्षात येत नाही आहे. हे एवढं सांगितल्यावरही पुन्हा म्हणतात भूय एव, पुन्हा एकदा मला सांगा हो. आणि गुरु पुन्हा सांगतात, मित्र हो क्षमा करावे, थोडी जास्त होत आहे पण आज मी हे प्रकरण संपवतो. म्हणतात की बघा, तुम्हाला त्या मार्गाने जायचं आहे, ती गोष्ट जीवनात मिळवायची आहे, तर तुम्हाला साधना करायला हवी. एखाद्या आपल्याला समजा डोळ्याला पट्टी बांधली आणि आपल्या ह्याच्यातनं कोणीतरी पळवून घेऊन गेलं आपल्याला, आणि घेऊन गेल्यानंतर कुठेतरी लांब नेऊन सोडून दिलं. आता आपण कुठे आलो, कसे आलो, काय काय काही आपल्याला माहित नाही आहे. कसं घरी जायचं हेही माहित नाही आहे. मग आपण चारी दिशाने आरडाओरडा करतो, अहो कोण आहे बघा, अहो या जरा लवकर बघा, मी आता इथे असं हरवलेलं आहे, काय सांगा कुठे. मग असं हे जरा शोधता शोधता हाका मारता मारता कोणीतरी प्रतिसाद देतं. आणि मग सांगतो, अच्छा तुम्ही ह्या गावचे होय, इकडनं इकडे तुमचं घर आहे, बरं बरं, ते अमुक दिशेला जा. गुरु भेटला की हो दाखवणारा, ह्या अमुक दिशेने जा. आणि तो भेटण्यासाठी काय की आरडाओरडा ह्यानी केलाय, बरं शोध ह्यानी घेतलेला आहे, तेव्हा त्याला भेटलेला आहे. तर तो गुरु भेटल्यानंतर आता मग काय की तो मग विचारत विचारत आता जातो त्या दिशेने. आणखीन 4 लोकांना विचारतो, रस्त्यात हे सांगितलं मला असं जा, पण ह्या इथे पुन्हा चौक आलाय, मला जरा गोंधळ झाला, कसं जायचं पुढे. तर असं विचारत विचारत मग शेवटी तो मुक्कामाला पोचतो. तर तसंच आपल्यापैकी प्रत्येक जण अशा रीतीनं गुरूंचा आश्रय घेत, या आचार्यांचा, श्रेष्ठ आचार्यांचा आश्रय घेत परमेश्वराची, आपल्या खऱ्या स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ. आणि मग आपल्याला कळेल की हे जे गुरूंनी सांगितलं होतं तत्वमसी ते बरोबर आहे, ते योग्य आहे. आपण पोचतो अशा रीतीने विचारत विचारत. म्हणून इथे हे एक फार महत्वाचं वाक्य ज्यात जे उद्धरणादाखल खूप ठिकाणी दिलं जातं की बघा, हे आचार्यवान पुरुषो वेद. ज्याला अशा रीतीने आचार्यवान हा जो प्रत्यय इथे मोठा महत्वाचा संस्कृत मधला ते हे आहे की वान, मतूक म्हणतात तसं, तो हे आहे की आचार्यवान म्हणजे उगाच आपला एक गुरु केलेला आहे असं नव्हे. मग नंतर काय त्या गुरुशी काही संबंधही नाही, काय त्याच्या उपदेशाचं पालनही करत नाही, काही नाही असं नाही. तर आचार्यवान म्हणजे विशेषत्वाने त्याला आचार्याची प्राप्ती झालेली आहे. जसं आता धनवान म्हणजे ज्याच्याजवळ धन आहे हे कुठल्या अर्थाने म्हटलं जातं. आता एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याकडे सुद्धा 2-4-5 पैसे सापडतीलच ना हो. तर म्हणून त्याला तुम्ही धनवान आहे म्हणाल का?
त्याला तो धनवान नाही होत. ज्याच्याकडे धन कोण आहे, प्राचुर्याने ज्याच्याकडे धन आहे तिथे प्राचुर्य दाखवलं जातं. जेव्हा असं वान म्हटलं जातं तिथे प्राचुर्य दाखवलं जात असतं की म्हणून ते बिल गेट्स वगैरे जे आहेत त्यांना म्हटलं जाईल धनवान आहे, त्याच्याजवळ धनाचं प्राचुर्य आहे. तसं आचार्यवान म्हणजे काय की ज्याला खऱ्या अर्थाने प्रचुरतेनं असा आचार्य लाभलेला आहे तर त्याला ज्ञान होत असतं. म्हणून हे तो मग बरोबर मार्ग शोधत 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 ह्या गुरूंच्या पदांचं अनुसरण करीत तो बरोबर मुक्कामाला पोचत असतो. तर इथे आपण हे छांदोग्य उपनिषदातलं हे प्रकरण, त्याची चर्चा इथेच आज थांबूया. अशी प्रार्थना करूया की आपण सर्वजण आपल्यामधलं हे जे अंतर्निहित परमात्मा तत्व आहे त्याचा लाभ करून घेऊ आणि तद्वारे आपलं जीवन धन्य करून घेऊ. पुनश्च शांती मंत्र म्हणून मी आजचं प्रवचन संपवतो. उद्या सकाळी 8 वाजता आपण दुसऱ्या पुढच्या एका प्रकरणाला, अतिशय उत्कृष्ट असं ते प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये ह्याबद्दलची जी अर्जन्सी मनुष्याला असायला हवी, की जी उत्कटता असायला हवी, मला हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, त्याच्याशिवाय जीवन वृथा आहे, हा भाग आणि कसं ते पायरी पायरीने प्राप्त करायचं हे नारद आणि सनत कुमार, नारद हे शिष्य आहेत, सनत कुमार या गुरूंकडे ते आलेले आहेत. त्यांचा हा अतिशय प्रसिद्ध संवाद, त्याची चर्चा आपण उद्या करण्याचा प्रयत्न करू. आता उद्या सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता असं त्या वेळात ही चर्चा ह्याची आपण संपवायचा प्रयत्न करू, नारद सनत कुमार संवादाची. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.